शांततेचे नोबेल पारितोषिक मिळावे म्हणून धडपड करणाऱ्या आणि त्यासाठी खोटे नाटे दावे ठोकणाऱ्या ट्रम्प यांची शांततेची व्याख्या काय आहे याची नव्याने प्रचिती जगाला आली आहे। संपूर्ण जगावर आपला मालकी हक्क असावा किंवा संपूर्ण जगाने आपले वर्चस्व मान्य करावे ही ट्रम्प यांची आतापर्यंतची छुपी महत्त्वाकांक्षा आता अगदी नागडेपणे समोर आली आहे। लॅटिन अमेरिकेतील व्हेनेझुएला या छोट्या परंतु नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध देशावर ट्रम्प यांच्या सरकारने अवैध लष्करी कारवाई केली। या देशावर अचानक हल्ला करत अनेक शहरांवर बॉम्ब वर्षाव केला। या कारवाईत व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला ताब्यात घेण्यात आले। त्यानंतर निकोलस मादुरो व त्यांच्या पत्नी सिलिया फ्लोरेस यांना अमेरिकन सैनिकांनी न्यूयॉर्कला नेले। मादुरो यांना तुरुंगात ठेवले जाणार असून त्यांच्या विरोधात खटला सुरू होणार आहे। दरम्यानच्या काळात कदाचित त्यांची छळछावणीत रवानगी होऊ शकते। या कारवाईनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मादुरो यांची व्हेनेझुएलातील सत्ता संपुष्टात आल्याचे घोषित केले। एवढेच नव्हे तर समांतर होईपर्यंत व्हेनेझुएलावर अमेरिकेचे नियंत्रण राहील असेही त्यांनी स्पष्ट केले। अमेरिका आणि लॅटिन अमेरिकन देश असलेल्या व्हेनेझुएलाचे संबंध गेल्या अनेक वर्षांपासून ताणले गेले आहेत। व्हेनेझुएलामधून अमेरिकेत अंमली पदार्थांची मोठी तस्करी होत असल्याचा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार केला, परंतु व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांनी अमेरिकेचे ड्रग्ज तस्करीचे सर्व दावे फेटाळून लावले होते। याच वादातून अमेरिकेने व्हेनेझुएलावर अनेक निर्बंध देखील लादले। मागच्याच आठवड्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाची हवाई हद्द बंद करण्याचा इशारा दिला होता। त्यानंतर अमेरिकेचे हे पाऊल वसाहतवादी असल्याची टीका व्हेनेझुएलाकडून करण्यात आली होती। व्हेनेझुएलावरील कारवाईसाठी अंमली पदार्थांची तस्करी हे कारण सांगितले जात असले तरी हे वरवरचे कारण आहे। अमेरिकेचा डोळा व्हेनेझुएलामधील तेलाचे साठे आणि सोन्याच्या खाणींवर आहे। व्हेनेझुएलामध्ये जगातील सर्वात मोठे तेलाचे साठे असल्याचे सांगितले जाते, तसेच तिथे खनिजांचे साठे देखील मोठ्या प्रमाणात आहेत। व्हेनेझुएलामधील ओरिनोको बेल्ट व गियाना शील्ड भागात जगातील सर्वात मोठे तेलाचे साठे व सोन्याच्या खाणी आहेत। तेलाचे साठे असणाऱ्या जगातील इतर देशांपेक्षा व्हेनेझुएला वेगळा ठरतो। व्हेनेझुएला हा भौगोलिक विविधता असलेला देश आहे। पश्चिमेकडे ॲडियन पर्वतरांगा आहे, पूर्वेकडे ओरिनोको नदीचे भव्य विस्तारलेले पात्र आहे, तर 4,15,000 चौरस किलोमीटरवर पूर्वेपासून दक्षिणेकडे पसरलेला गियाना शील्ड हा भाग आहे। ओरिनोको बेल्ट हा भूप्रदेश 55,000 चौरस किलोमीटरवर पसरलेला असून त्यावर मोठ्या प्रमाणात तेलाचे साठे आहेत। या भागातून 1,200 अब्ज बॅरेल इतके कच्चे तेल जगाला मिळू शकते। व्हेनेझुएलाच्या दक्षिणेकडील भागात जंगल असून उंच पर्वत आहे। या भागात सोन्याच्या खाणी मोठ्या प्रमाणात आहेत। ओरिनोको भाग हा तेलाच्या साठ्यांनी समृद्ध आहे। 1,400 अब्ज बॅरेल इतके कच्चे तेल या भागातून जगाला मिळू शकते। व्हेनेझुएलातील तेलाचे साठे उपयोगात आणल्यास व्हेनेझुएला सौदी अरेबियाला मागे टाकेल असे काही सर्वेक्षणांमधून समोर आले आहे। व्हेनेझुएलातील गियाना शील्ड या भागात सोन्याच्या खाणी मोठ्या संख्येने आहेत। गियाना शील्ड भागात 200 पेक्षा जास्त सोन्याच्या खाणी आढळून येऊ शकतात व त्यामधून 8,000 मेट्रिक टनहून अधिक सोने जगाला मिळू शकते। व्हेनेझुएलावरील हल्ल्यामागे अमेरिकेचा हेतू जगाच्या लक्षात आल्यामुळे जगातील बहुतेक देशांनी या हल्ल्याचा निषेध केलाय। रशियाने या हल्ल्याचा तीव्र निषेध केलाय। भारतानेही याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे। चीननेही या हल्ल्याचा तीव्र निषेध केलाय। उत्तर कोरियाने तर व्हेनेझुएलाच्या अध्यक्षांना अमेरिकेने सोडले नाही तर त्याची मोठी किंमत अमेरिकेला मोजावी लागेल अशी धमकीच अमेरिकेला दिली आहे। अर्थात या सगळ्याचा अमेरिकेवर फारसा परिणाम होणार नाही। अमेरिका कायमच तेल पिपासू रक्त पिपासू राहत आलाय। ट्रम्प यांच्या काळात हे सत्य अधिक नग्नपणे समोर आलं इतकंच। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।